जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला पहिला चॅप्टर आपण वर्ग बघतोय. त्या वर्गाचे आपण ह्याच्या आधी 2 पार्ट बघितले. त्या 2 पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं बघा. आपण 2 अंकी संख्यांचा म्हणजे थोडक्यात 100 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग कसं काढायचं ते बघितलं. त्यासाठी आपण 2 अंकीची मेथड बघितली. त्यानंतर पुढे जाऊन शेवटी 5 असल्यावर वर्ग कसा करायचा बघितलं. त्यानंतर 50च्या जवळच्या संख्यांचा वर्ग असा हवेत कसा उडवायचा आणि 100च्या जवळच्या संख्याचा वर्ग असा डोळ्याने कसा काढायचा हे सगळं बघितलं मित्रा. आज आपण आता 1000 पर्यंतची कसली पण संख्या दिली तर तिचा वर्ग कसा काढायचा ह्याच्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. तर बघा, त्यासाठी फक्त तुला काय बेसिक पाहिजे, 10 पर्यंतचे पाडे यायला पाहिजेत आणि 10 पर्यंतचे वर्ग तुझं काम झालं. बघ आता लक्ष दे, 3 अंकी संख्यांचा वर्ग करायचा आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला 100 पासून 1000 पर्यंत 101 100 झाले. 101 पासून 1000 पर्यंतच्या मधल्या कुठल्या पण संख्या दिल्या तर त्याचा वर्ग कसा काढायचा ते बघितलं. आता आपण ऑलरेडी 3 अंकीच्या 2 मेथड बघितल्या. एक 100च्या जवळच्या संख्या आणि दुसरी मध्ये शून्य आल्यावर. अशा 2 संख्या दिल्या, मध्ये शून्य आल्यावर वर्ग कसा काढायचा ते बघितलं. आता मित्रा, शून्य बिन्य विसरून जा. तुला कुठली पण संख्या दिली जसे की 514, 720, परत 837 अशी कुठली पण ईडी वाकडी संख्या दिली 3 अंकाची तर त्याचा वर्ग कसा काढायचा ते आपल्याला बघायचं आहे. आता तुझ्या समोर हे काही 3 पॉईंट लिहिलेत. हे 3 पॉईंट आपण नंतर बघू. नेमकं आपण काय केलं, 2 अंकीचा वर्ग करताना काय केलं ते जरा बघूया. लक्ष दे, आपण आधी काय करूया, 2 अंकी संख्येचा वर्ग करताना काय केलं बघूया. समजा तुझ्या समोर मी एक संख्या दिली 34चा वर्ग. आता 34चा वर्ग कसा करायचा तुला चांगलंच माहित आहे. 3 स्टेप सांगितलेल्या आठवते ते का? काय तर म्हणले हे काय. आता ज्या लोकांनी लेक्चर बघितलं नाही त्याला कळणार नाही. तर ज्या लोकांनी मित्रांनो हे ज्या अगोदरचे लेक्चर बघितले नाहीत तर त्यांनी काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो त्या पहिल्या दोन्ही भागाची लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करा आणि जाऊन 10-5 व्हिडिओ बघून घ्या आणि मग इथनं कंटिन्यू कर. मग वर्ग कसा हवेत उडतो फक्त बघ. तर हे काय होतं बघा, वर्ग गुणाकार करून डबल आणि वर्ग म्हणजे काय करायचं होतं. पहिल्यांदा तू 4चा वर्ग केला 16, त्यानंतर दोघाचा गुणाकार केला आणि त्याला परत डोक्यावर 2 आहे म्हणून 2 न गुणलं. मग 4 त्रिकम 12 आणि 12ची डबल असते 24. 24 आणि 1 25 ला 5 हातच्याली 2 आणि त्यानंतर काय केलं, 3चा वर्ग केला भावा. मग 3चा वर्ग 9 आणि 9 2 काय असते 11. मग हे असं काहीतरी उत्तर आलं होतं. ठीक आहे, म्हणजे आता नीट लक्ष दे, तुझ्या लक्षात येईल काय प्रकार झाला. म्हणजे सुरुवातीला 4 एकटाच अंक आलता. सुरुवातीला 4 एकटा अंक आलता आणि एकटा अंक आल्यावर काय केलं, वर्ग केला. परत शेवटी पण 3 एकटाच आलता तर काय केलं दाद्या, वर्ग केला. आणि मध्ये 2 अंक आले. मग 2 अंक जर आले तर गुणाकार केला आणि त्याला 2 न गुणलं म्हणजे डबल केलं. काय लक्षात आलं का? एकटा अंक आला की वर्ग केला, 2 अंक आले की गुणाकार करून डबल केलं आणि जर आणि मग काय केलं, एकटा अंक आला की वर्ग केलं, 2 अंक आले की गुणाकार करून डबल केलं. बरोबर आहे का? आणि महत्वाचं, सुरुवात 2च अंकी संख्या त्यामुळे सुरुवातीला तू काय केला, एकच अंक घेतला. 4 जरी असला तरी तो एकटा आहे ना, म्हणजे सुरुवातीला 1 अंक घेतला, परत अख्खे 2 अंक घेतलेले आणि परत पहिला 1 अंक घेतला. म्हणजे अंक घेताना इकडून डावीकडनं उजवीकडे जाताना किंवा शेवटून 1 2 1 या क्रमाने अंक घेतले. येते लक्षात? मग भावा हेच आपल्याला 3 अंकात करायचंय. हेच आपल्याला काय करायचंय, 3 अंकात करायचंय. तर बघ लक्ष दे, लक्ष दे काय करणार तू. समजा तुला असं दिलं 324चा वर्ग. फक्त 3 स्टेप आहेत मित्रा. काय काय, एकटा अंक दिसला की वर्ग करायचा. एकटा अंक कुठं पण दिसू दे, कुठं पण, ह्या तिघातला चाललाय, बाहेरचा नाही चालला. ह्या तिन्हीपैकी कुठं पण एकटा अंक दिसला की वर्ग करायचं. 2 अंक जर एकत्र दिसलं, 2 अंक जर दिसलं तर त्यांना गुणाकार करून डबल करायचं आणि अंक घ्यायचा शेवटून. आता तिथं काय झालं, 1 2 1 1 पासून वाढवत नेलं आणि परत कमी कमी केलं. तसंच इथं 1 2 3 2 1 या क्रमाने अंक घ्यायचे.
आता हे ऐकायला जरी तुला जड जात असेल भावा, तर याचा वापर करताना लय सोपा आहे. बघ, आता 324चा वर्ग करायचा आहे, तर काय करायचं सांगितलं तुला? एकटा अंक दिसला की वर्ग करायचा. म्हणजे काय? 4 एकटा आहे, त्याचा वर्ग कर. 4चा वर्ग 16ला, 6 1. आता शेवटून काय करायचंय? 1 2 3 2 1 या क्रमाने जायचंय. मग एकट्याचा कार्यक्रम झाला. आता 1 नंतर 2 अंक आले आणि 2 अंक जर आले तर गुणाकार करून डबल करायचे. 4 दुनी 8, 8 ची डबल 16, 16 ने 1 17, 7 1. आता 2 अंक झाल्यानंतर 1 2 3 3 अंक घ्यायचे. मग मी 3 अंकाबद्दल असं काय बोलू नाही, गुणाकार करून टिबल कर, अजिबात नाही. तेच आहे, एकटा दिसला की वर्ग, दोघं दिसलं की गुणाकार करून डबल. मग आता इथं तिघं दिसल्यावर काय करायचं? फक्त पहिल्याची आणि शेवटची जोड लावायची. मग हे दोघं आले, मग दोघं आले की गुणाकार करून डबल आहे. मग 4 त्रिकम 12ची डबल झाली 24 आणि मधला एकटाच आहे दाद्या. मग एकटा आल्यावर काय करतो? वर्ग. मग 2चा वर्ग काय असतो? 4. आणि ही सगळी अखंड एक स्टेप आहे, म्हणून यांची बेरीज करायची. 24 आणि 4 28 आणि 28 आणि 1 झाला 29. मग 29 ला भावा इथं झालं 9 आणि 2 हातच्या. मग आता 1 2 3 झाले सुरुवातीचे 2. मग सुरुवातीचे 2 म्हणल्यावर गुणाकार करून डबल. मग 3 दुनी 6, 6 ची डबल 12, 12 आणि 2 14, 4 हातच्याला 1 आणि परत 2 नंतर 1. मग 1चा एकटा आला की काय करायचंय? वर्ग करायचा आहे. मग 3चा वर्ग 9 आणि 1 10. आता हे सगळं ऐकून काय लोकांना चक्कर आली असेल की बाबा च्या मायला, त्यापेक्षा मी काय करतो, एका खाली एक मांडतो, कुतून आपलं करतो, तिच्या आईला टेन्शनच नको, आहे का नाही भाऊ? फक्त प्रॅक्टिस केलं की याचं उत्तर पण असं सेकंदात कसं येतं तेच बघायचं आहे. फक्त थोडा धीर धरायचा आणि फक्त स्टेप समजून घ्यायच्या. 3 स्टेप आहेत त्या. काय काय त्या? एकटा अंक असला की वर्ग कर, 2 अंक असलं की गुणाकार करून डबल कर आणि अंक घेताना 1 2 3 2 1. बर, हे जर ध्यानात राहत नसेल तर काही टेन्शन नाही. लाईन तर मारायली ती नव लाईन, तसं नाही बाबा. हे बोलते माझं लाईन मारू मारू सोडूया आपण, लक्षात येते. बघ आता तेच इथे लिहिले बाबा. एकटा आला की वर्ग कर, दोघं आलं की गुणाकार करून डबल, दोघं म्हणजे अंक. आणि अंक घेताना शेवटून काय करायचंय तुला? 1 2 3 2 1 शेवटून 1 2 3 2 1 या क्रमाने घ्यायची ती. ठीक आहे. मग तुझ्या समोर मी एक काय करतो, प्रश्न लिहितो, मग कळन तुला. 316चा वर्ग करायचाय बाबा. ठीक आहे, काय घाबरायचं नाही, नाडायचं टेन्शन घ्यायचं नाही. तर बघ, परत समजून घे, एकदम शिस्तीत करू आपण. सुरुवातीला 1 अंक घेतला, 1 अंक दिसला की वर्ग करायचा. 6चा वर्ग किती असतो बाबा? 36. 6 हातच्याले 3. परत 2 अंक, 1 झाले की 2 घ्यायचे. मग 2 अंक आले की गुणाकार करून डबल आहे. 6 1 6, 6 ची डबल. आणि ह्या वर्गामध्ये ध्यानात ठेवायचंय, गुणाकार केला रे केला, गप दिशना डबल करायचे. कशी? गप दिशना इसरायच्या आत. मग 6 1 6, 6 चे डबल 12, 12 आणि 3 किती असते बाबा? 15 ला 5 हातच्याला 1. नवीन हात चालाय पहिला कापायचा, नाहीतर परत दोघांचं भांडण लागते. ठीक आहे. परत आता 1 झाले, 2 झाले, 3, 1 2 3. मग 3 आल्यावर काय सांगितलं? फक्त पहिली आणि शेवटची जोड लावायची आणि दोघं आले की गुणाकार आहे. मग 6 3 18 आणि 18 ची डबल 36 आणि मधला एकटाच आहे रे. आणि एकटा आला की ठरले वर्ग कर, मग तो कुठं पण दिसू दे. मग 1चा वर्ग 1 आणि ही अखंड एक स्टेप आहे 3 वाली, म्हणून ह्यांची बेरीज 36 आणि 1 37 आणि 1 38 ला 8 हातच्याले 3. आणि आता झाले 1 झाले, 2 झाले, 3 झाले. आता सुरुवातीचे 2, मग 2 झालं, 3 नंतर 2, 2 आले की गुणाकार करून डबल आहे. 3 1 3, त्याची डबल झाली 6. 6 आणि 3 किती असते? 9. आणि परत शेवटी एकटा आला की वर्ग, मग 3चा वर्ग 9. 9. तर बघ, हे तुझं आलं उत्तर. येते लक्षात? पुढं अजून जवळ समजत नाही तवर करायचंय आपल्याला. ठीक आहे, काय नाही, 2-4 गणितात काम होते. लक्ष द्या. अजून समजा असं दिलं तुला 524चा वर्ग दिलाय, तर कसा काढणार? बघ, परत ठरल्याप्रमाणे एकटा आला की वर्ग, दोघं आले की गुणाकार करून डबल आणि अंक घेताना 1 2 3 2 1 या क्रमाने घ्यायचे. तर बघ आता, चल, एकटा आला 4चा वर्ग, 16 ला 6 च्याला 1. परत लाईन मार म्हणजे विसरत नाही.
आता एक झाल्यावर दोन आहे ती, मग दोघं दिसली गुणाकार करून डबल. 4 दुनी 8, 8ची डबल काय असते 16, आणि इकडचा एक 17ला 7 हातच्याला 1. परत तिघ, मग तिघ आल्यावर फक्त सावध व्हायचंय, उडी हाणायची. 5 चोक 20 आणि 20 ची डबल काय असते 40, आणि मधला एकटा आहे डायरेक्ट लिहितो. 2चा वर्ग काय असतो 4, आणि ही अखंड एक स्टेप आहे. 40 आणि 4 काय असते 44, आणि 45 ला 5 हातच्याले 4. मग आता 3 झाले, मग सुरुवातीचे 2 काय करतो, दोघं आले की गुणाकार करून डबल. मग 5 दुनी 10, 10ची डबल असते 20, 20 आणि 4 24 ला 4 हातच्याले 2, आणि शेवटी 1 झाला, 2 झाला, 3 झाला. आता सुरुवातीचे 2 झाले, मग सुरुवातीचा 1 लाईन मार्क कामच होते. मग 5चा वर्ग 25, 25 आणि 2 27. ओके, मग आता हे 3 पॉईंट लक्षात आले का. एकटा आला की वर्ग, दोघं आलं की गुणाकार करून डबल, आणि अंक घेताना 1 2 3 2 1 हे लक्षात नाही राहिलं तर लाईन मारून सोडवायचं. कसं अजून बघ, लक्ष दे बाबा. फक्त 5 गणित सांगतो, कामच होऊन जाते, आणि मग तुला 5 देतो, तू बाकीचे तू घरी जाऊन सोडवायचे ते, आणि मग पुढे जाऊ आपण. तर बघ लक्ष दे, असं दिलं 342 चा वर्ग. परत ठरल्याप्रमाणे एकटा आला की वर्ग, दोघा आला की गुणाकार करून डबल. 1 2 3 2 1 नसल समजत लाईन मारून सोडू. 2 एकटा आहे, 2चा वर्ग 4. परत दोघ गुणाकार करून डबल, 2 चोक 8, 8ची डबल काय असते 16. परत तिघ आल्यावर फक्त सावध व्हायचं आहे, आणि पहिल्याचा आणि शेवटचा गुणाकार करायचा आणि डबल करायचे. मग काय झालं दाद्या, 3ची डबल काय असते 3ची डबल 6, आणि 6ची म्हणजे हे 3 दुनी 6, आणि 6ची डबल काय झाली 12, आणि मधला एकटा आहे, मग वर्ग कर. 4चा वर्ग 16. मग आता 12 आणि 16 ही एकच स्टेप आहे, त्यामुळे बेरीज 28 आणि 1 29 ला 9 हातचेले 2. आता 3 झाले पहिले 2, गुणाकार करून डबल कर. 4 त्रिकम 12, 12ची डबल काय असते 24, 24 आणि 2 26 ला 6 हातचेले 2, आणि शेवटी एकटा आला, एकटा आला की वर्ग कर. 3चा वर्ग 9 2 11. अजून प्रॅक्टिस कर, तू जेवढी प्रॅक्टिस करणार बाबा स्पीड असं गुलीगत येणार, येते लक्षात. आणि दुसरी गोष्ट, हे प्रॅक्टिस करा करा, आणि काही जणांच्या डोक्यात मध्ये चिन की मी एका खाली, तू काय कर 10 गणे तू एका खाली एक मांडून सोडव, आणि ह्या पद्धतीने 10 सोडव, तुला कळेल की टाइम किती चाललाय कुठे. 100% बाबा निम्म्यापेक्षा कमी वेळेचे उत्तर येणार. बघ परत एक बघ, असं दिलं कुठल्या पण 3 अंकी संख्येचा वर्ग काढायला लागलो, मध्ये शून्य काल झाले, आता टेन्शन घ्यायचं नाही. बघ काय सांगितलंय, एकटा आला की वर्ग, 6चा वर्ग 36 ला 6 हातच्याले 3. परत दोघं आले की गुणाकार करून डबल, 6 1 6, 6ची डबल काय असते भावा 12. मग 12 आणि 3 15 ला 5 हातच्याला 1. मग आता 1 झाले, 2 झाले, आता 3 3 म्हणले की उडी हाणायची. 4 संग 24 ची डबल 48, आणि मधला एकटा दिसतोय, मग एकटा असला की वर्ग करायचा, ते डायरेक्ट करायचं. आता सारखं सारखं नाही लिहित, 1चा वर्ग 1, आणि ही एकच स्टेप आहे, म्हणून 48 आणि 1 49, आणि 1 50 ला 0 हातच्याले 5. मग 3 झाले की 2, मग 2 आले की गुणाकार करून डबल आहे. 4 1 4, 4ची डबल काय असते 8, आणि 8 आणि 5 13 ला 3 हातच्याला 1, आणि शेवटी 1 झाले, 2 झाले, 3 झाले, 2 आणि 1, मग एकटा आला की वर्ग. 4चा वर्ग 16 आणि 1 17. असं डायरेक्ट उत्तर येत. ओके, पुढं बघा, अजून लक्ष द्या. आणखी असं दिलं 723 चा वर्ग करायचा आहे. परत ठरल्याप्रमाणे एकटा आला की वर्ग, परत 1 झाले की 2, 2 आले गुणाकार करून डबल, 3 दुनी 6ची डबल, 12 ला 2 हातच्याले 1. मग आता 3 आले की फक्त उडी हाणायची, आणि गुणाकार करून काय करायचं डबल. 7 3 21 ची डबल 42, आणि एकटा आला की वर्ग, 2चा वर्ग 4, आणि ही सगळी स्टेप आहे म्हणून बेरीज. 42 आणि 4 असते 46, आणि 1 47 ला 7 हातच्याले 4. 3 झाल्यावर पहिले 2, 2 आले की गुणाकार करून डबल. 7 दुनी 14, 14ची डबल 10 किती 28. मग 28 आणि 4 32, आणि परत शेवटी एकटा आला की वर्ग. मग 7चा वर्ग काय असते बाबा 49, 49 आणि 3 असतं 52. पुढं बघ, असं दिलं काय विषय नाही, कुठले पण अंकाची होती, सुट्टी द्यायची नाही. ठरले, एकटा आला की वर्ग, दोघं आला की गुणाकार करून डबल, 1 2 3 2 1.
त्यापेक्षा लाईन मारायची 1 2 3 2 आणि 1. बघ चला, एकटा आला की वर्ग, 6चा वर्ग 36 ला 6 चले 3, परत दोघ आला की गुणाकार करून डबल, मग 6 दुनी 12, 12ची डबल काय असते बाबा 24, 24 आणि 3 27 ला 7 चले 2, मग आता तिघ आले की गुणाकार करून डबल, तिघ आले की गुणाकार करून डबल, पण कधी पहिल्याची तिसऱ्याची जोडी लावायची. 8 संग 48, 48 ची डबल असते 96, आणि मधला एकटाच आहे रे, मध्ये बसलाय बघ दोघाच्या, गाप दिसणं वर्ग कर, एकटा दिसलाय वर्ग आहे, 2चा वर्ग 4 आणि बेरीज कर, काय झालं 100, आणि वरचं 2 102, अख्खा हातचा ठेवायचा भावा इथं, आणि परत 3 झाल्यावर सुरुवातीचे 2, दोघाला एक गुणाकार करून डबल आहे, 8 दुनी 16, 16ची डबल काय असते भावा 32, 32 आणि 10 42 ला 2 हातच्याले 4, आणि शेवटी एकटा आला 8चा वर्ग 64 आणि 4 काय असते भावा 68. पुढे आणखीन बघ, लक्ष दे, आणखीन शेवटचं गणित आहे मित्रा, मग तुला डायरेक्ट 5 गणित देतो. बघ काय दिले, 912चा वर्ग, फक्त 3 स्टेप आहे त्या, एकटा आला की वर्ग, दोघ आले की गुणाकार करून डबल, आणि 1 2 3 2 1. चला काम चालू. 2चा वर्ग 4, परत दोघ आले की गुणाकार करून डबल, बे 1 बे, त्याची डबल काय असते दाद्या 4 आहे, परत तिघ आले, मग तिघ आली गुढी हाणायची, 9 दुनी 18, आणि 18ची डबल काय असते 36, आणि मधला एकटा आहे, मग 1चा वर्ग 1, मग ही अखंड एक स्टेप आहे म्हणून बेरीज 36 आणि 1 37. आता 3 झाले, सुरुवातीचे 2, मग दोघ आले गुणाकार करून डबल आहे, 9 1 9, 9ची डबल काय असते 18, 18 आणि 3 काय असते बाबा 21, आणि शेवटी एकटा आले वर्ग, 9चा वर्ग 81, 81 आणि 2 काय असते बाबा 83. क्लिअर झाला विषय. तर मित्रा, हे जे आपण बोललो, एकटा आला की वर्ग कर, दोघ आले की गुणाकार करून डबल कर, आणि अंक घेताना शेवटून 1 2 3 2 1 या क्रमाने घे. त्याचा वापर कसा करायचा त्यापेक्षा हे ज्याकडनं लक्ष देता हे लक्षात ठेवलं तर चांगली गोष्ट आहे, नाही ठेवलं तरी पण 1 2 3 2 1, एकटा दिसला वर कर, दोघं दिसले गुणाकार करून डबल, आणि ह्या क्रमानं जायचं. एकटा कुठं पण दिसू दे वर्ग कर, आणि दोघं कुठं पण दिसू दे गुणाकार करून डबल कर. फक्त 3 आल्यावर तेवढं सावध व्हायचंय, पहिल्याची आणि तिसऱ्याची जोड लावायचे, गुणाकार करून डबल कर, आणि मधला एकटा आहे तर त्याचा वर्ग कर, दोघांना जोड, डायरेक्ट उत्तर येते लक्षात. हा, मग आता काय करायचं, हे झालं माझं, मग एक माझं तर एक तुझं, मग तुला 4 एक्झाम्पल घे दादा, आणि जे काय उत्तर येते मित्रा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. घे. पुढं काय आहे, ठीक आहे. तर मित्रा, हे जे काय प्रश्न दिल्यात हे जर तुला काय करायचे प्रॅक्टिस करायचे, आणि जे काय उत्तर येते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण लय महत्वाचा पार्ट घेणार आहे मित्रांनो. तर बघा, तर आता थोडं पुढे जाऊ आपण. शेवटी शून्य. मित्रा, शेवटी शून्य आलं ना, त्याचा वर्ग असा हवेत निघतो, ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही. काय करणार बघ, लक्ष दे. आता तुला तर माहितच आहे 10चा वर्ग किती असतो 100, तो दाबात सांगतो. 20चा वर्ग म्हणलं की तू दाबात बोलतो 400. 30चा वर्ग म्हणलं की तू दाबात बोलतो 900. मग मी म्हणलं त्याला 400चा वर्ग किती, भाऊ लगेच बोलतो 1600, गुलीगत आणि गणतो. तर भावा बघ नेमकं कसं वर्ग काढायचंय, लक्ष दे. 1600 येत नाही भावा, ह्याचं काय उत्तर येते तूच सांगणार. आता बघ, आता बघ, शेवटी शून्य आल्यावर वर्ग नेमका कसा करायचा असतो बघा, लक्ष द्या. शेवटी जर शून्य आलं तर त्याचा वर्ग कसा करायचा, ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही भावा. तर बघ काय करणार, सगळ्यात पहिलं शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा असतो. शून्याचा विचार नाही करायचा. 1चा वर्ग किती असतो 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16.
त्यानंतर शून्याची संख्या मोजायची. कुणाची? शून्याची नाही, शून्याची. मग भाऊ इथं किती शून्य? एक आहे. मग वर्ग करताना डोक्यावर 2 असतं, म्हणून इथं जेवढे पण शून्य त्याची डबल करायची. मग 1 शून्याची डबल 2 शून्य. असं 2 शून्य नाही भावा, 0 0 असं लिहायचं. पुढं 2चा वर्ग 4 केला आणि इथं एकच शून्य, मग डोक्यावर 2 असल्यामुळे त्याची डबल केली, मग इथं 2 शून्य येणार. 3चा वर्ग 9, 1 ची डबल 2, मग भावा 4चा वर्ग 16, मग इथं 2 शून्य येते, डोक्यावर 2 आहे म्हणून डबल कर, मग 2 ची डबल असते 4 शून्य. आता हे 1600 आहे का दादा? 1,60,000 आहे. ठीक आहे. मग आता इथून पुढे बघा आणखी. समजा असं दिलं तुला, काय केलं? समजा असं दिलं 3000चा वर्ग. काय लोड घ्यायचं नाही, परत ठरल्याप्रमाणे काय सांगितलं तुला? पहिल्यांदा 3चा वर्ग कर 9 आणि इथं 3 शून्य येते, मग 3 शून्याची डबल काय असते भावा? 6 शून्य. पुढं समजा असं दिलं असतं तुला, कसं? 120चा वर्ग. काय नाही, तू काय केलं असतं? परत ठरल्याप्रमाणे ह्या 12चा वर्ग कर 144 आणि 1 शून्य तर त्याची डबल 2 शून्य. पुढं समजा असं दिलं 1400. मग ह्या 1400चा वर्ग करायचा आहे, तर काय करणार तू? 14चा वर्ग 196 आणि इथं 2 शून्य येते, तर त्याची डबल दादा 4 शून्य येणार. पुढं समजा असं दिलं तुला, कसं? 320चा वर्ग. मग 320चा वर्ग तर शून्य सोडून दे 32. मग 32चा वर्ग कसा करायचा तुला माहित झालंय. 2चा वर्ग 4, परत दोघाचा गुणाकार करायचा डबल. 3 दुनी 6, 6ची डबल काय असते दाद्या? 12 आणि परत शेवटी 3चा वर्ग 9 आणि 1 10. 2 अंकीचा वर्ग कसा करायचा हे ज्या अगोदरच्या पार्ट मध्ये बघितलंय. ज्या लोकांनी बघितलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं त्याची लिंक दिली, तो व्हिडिओ बघून घ्या. 100% भावा खतरनाक एकदम गुलिकच्या स्पीडने येणार भावा हे. ठीक आहे. आणि आता 1 शून्य तर त्याची डबल काय असते? 2 शून्य. मग शेवटी शून्य असल्यावर वर्ग करायला काय अडचण आहे का? बघ आणखीन समजा तुला असं दिलं, कसं? पुढं चल आपलं. हा असं दिलं दादा 960चा वर्ग. म्हणजे मगायच्या सारखं 1 2 3 2 1 1 टाला एक वर्ग तसलं करत नाही बसायचं. शेवटी शून्य आलाय ना, मग शून्य सुरुवातीला विचार करू नको, शून्य सोडून राहिलेल्या संख्येचा वर्ग कर. मग 96चा वर्ग काल आठव, 100 बेस 100 बेस. मग 100च्या जवळ आहे, मग 100ला कितीने कमी आहे? 4 न कमी आहे. मग 4चा वर्ग 16 आणि 4 कमी तर ह्यातनं 4 कट करतो. 96 मधनं 4 गेल्यावर काय असते? 92. आणि आता 1 शून्य तर त्याची डबल कर, 1 शून्याची डबल 2 शून्य. येते लक्षात? पुढं असं दिलं असतं समजा 5600चा वर्ग. काही टेन्शन नाही, शून्य सोडून दे. 56चा वर्ग कसा करायचा तुला माहितीये? 50 बेस. 50ला 6 जास्त आहे, 6चा वर्ग 36 आणि 6 जास्त आहे तर 50 बेस म्हणल्यावर 25 डोक्यात ठेवायला सांगितलेलं. मग ह्या 25 मध्ये हे वरचं 6 मिसळायचं. मग किती झालं दाद्या? 25 आणि 6 31 आणि आता 2 शून्य आहेत, त्याची डबल काय झाली? 4 शून्य. येते लक्षात? मग आता हे सगळं माझं झालं, आता एक माझं तर एक तुझं पाहिजे का नाही? मग तुझ्यासाठी काय क्वेश्चन देतोय मित्रा, हे जे वर्ग काढायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये फेकून द्यायचे जे काय येईल ते. बघ 190चा वर्ग, त्यानंतर 2100चा वर्ग, पुढं 430चा वर्ग, 9000चा वर्ग, 800चा वर्ग, त्यानंतर 590चा वर्ग, पुढं 9400चा वर्ग. जे काय उत्तर आहे ते मित्रा कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायचंय. ठीक आहे. तर शेवटी शून्य आल्यावर वर्ग कसा करायचा ह्यात काय अडचण आहे का? ह्याच्यासारखं सोपं आहे काय का? तर दादा ह्याच्याप्रमाणे आता हे जे शेवटी शून्य घेतलं, ह्या गोष्टीनुसार आता तुझं लिगली 1000 पर्यंतचे वर्ग संपलेले आहेत. मग 1000 पर्यंत वर्ग करायला आपण काय काय केलं, मागचा व्हिडिओ जरा एकदा रिपीट करून बघ, तुझ्या लक्षात येईल. आता आपल्याला एक शेवटचा वर्गाच्या मधला पॉईंट बघायचा आहे आणि तो लय महत्वाचा आहे. तो एकदा आला की विषय संपला, वर्गात मध्ये काहीच राहत नाही, वर्ग संपला. आणि शेवटचा पॉईंट आहे मित्रा दशांश अपूर्णांक. आता हे दशांश अपूर्णांक काय असते तुला उदाहरण सांगतो. दशांश अपूर्णांक म्हणजे काय भावा? असं दिलं
3.5 मध्ये जर अशी टिकली आली की म्हणायचं ते दशांश अपूर्णांक आहे. तर अशा संख्यांचं वर्ग कसं काढायचं? समजा असं दिलं तुला 0.14, तर असल्या संख्यांचं वर्ग कसं काढायचं ते तेवढं बघ, वर्ग विषय संपला. तर बघ लक्ष दे, आता जे शून्याच्या बाबतीत केलं तेच इथं पण करायचंय. समजा तुला असं दिलं 0.4 चा वर्ग. काय दिलं? 0.4 चा वर्ग. तर मित्रा काय करणार? सुरुवातीला आता महत्वाचं किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे ते मोजता आलं पाहिजे. कायम उजवीकडनं डावीकडे घरांची संख्या मोजायची. इथं मित्रा एक घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि इथं किती घर आहे? ती 2 घर आहे ती. तर तेवढं डोक्यात असू दे. मग आता सुरुवातीला काय करायचं? हे मध्ये दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि तुला जसं जमतो तसा वर्ग करून टाकायचा. मग जर दशांश चिन्ह नसतं तर हे काय झालं असतं बाबा? 0.4 म्हणजे काय असते? फक्त 4 असतं. मग 4 चा वर्ग तुला पाठ आहे. किती असते? 16. मग आता दशांश चिन्हाची संख्या मोज. किती घरं सोडून आहे? 1. मग वर्ग करताना डोक्यावर 2 असतं, म्हणून जेवढी पण घर आहे ती त्याची डबल करायची. काय करायची? डबल. मग 1 ची डबल काय असते बाबा? 2. मग आता 2 घरं सोडून दशांश. असं नुसतं 0.16 म्हटलं तरी चालतंय किंवा 0.16, दोघाचा अर्थ एकच आहे. फक्त घरं 2 पाहिजे ते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. समजा तुला असं दिलं 0.008 ह्याचा वर्ग करायचा बाबा. तर बघ दशांश चिन्ह आहे असं समज. मग दशांश चिन्ह नाही म्हणल्यावर किती दिसते? अरे 0.008 म्हणजे काय असते? 8च असते. मग 8 चा वर्ग असतो 64. आणि आता घरं मोज. किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे? 3 आहे. मग 3 आहे तर त्याची डबल कर. 3 ची डबल असते 6. मग आता 6 घरं. इथं किती आहे? ती 2. किती कमी पडतात? 4. मग खिशात हात घालायचा, खिसा भरून शून्य आहे ना बाबा, ते लावून टाकायचं. शून्य दिले ना आपलं काय जाते? मग 4 कमी पडतात तर 4 शून्य लावून आणि मग दशांश चिन्ह दे. असं म्हणलं तरी चालतंय किंवा 0.00064 असं त्याचं उत्तर आहे. पुढं बघ असं दिलं 1.4 चा वर्ग. ठीक आहे, परत मगाशी सांगितल्याप्रमाणे दशांश चिन्ह नसतं तर किती दिसलं असतं? 14. मग 14चा वर्ग तुला पाठ आहे 196. मग आता घरांची संख्या मोज. एक घर सोडून आहे पण वर्ग करताना डोक्यावर 2 असतं, म्हणून जेवढे पण घर आहेत त्याची डबल करायची. मग 1 ची डबल असते दादा 2. मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. येते लक्षात? पुढं समजा असं दिलं तुला 0.35 चा वर्ग. मग शेवटी 5 असल्यावर कसा वर्ग करायचा तुला माहित आहे. दशांश चिन्ह नाही समज 35 दिसते. मग ह्या 5 साठी आपण लिहितो 25 आणि 3च्या पुढे असतो 4. 3 चौक झालं 12. मग 1225 आलं. मग आता घरांची संख्या मोजायची. 2 घर आहे, डोक्यावर 2 आहे म्हणून डबल करणार. मग 2 घराची डबल झाली 4 घरं. मग 4 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. तुझं उत्तर येणार असं. येते लक्षात? समजा तुला असं दिलं असतं कसं? 0.106 चा वर्ग. आठव जरा, 100च्या जवळची संख्या आहे. मग कसं वर्ग करतो ह्याचं? दशांश चिन्ह नाही म्हणलं की 106 दिसते. मग 106 चा वर्ग कसा करायचा तुला माहित आहे. 100ला 6 जास्त आहे. मग 6 चा वर्ग किती भावा? 6 चा वर्ग 36 आणि 6 जास्त आहे तर ह्याच्यातच 6 मिसळ. 106 आणि 6 असतं 112. मग भावा इथं 3 घर आहे ती. मग 3 घराची डबल असतात 6 घरं. मग इथं 5 आहे ती, एक कमी पडला. असे टोटल 6 घरं झाले आणि मग दशांश चिन्ह लावायचं. येते लक्षात? मग शेवटी 0 आल्यावर काय केलं मगाशी तुझ्या लक्षात आले? आणि आता हे जे काय आपण दशांश अपूर्णांक बघितलं, इथं पण काय प्रॉब्लेम आहे का तुला? काय नाही, सेम आहे. शून्याला काय करायचं? 0 सोडून राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा आणि जेवढे पण शून्य आहेत त्याला डबल करून शेवटी लावायचे. दशांश अपूर्णांकात पण तसंच करायचं. सुरुवातीला दशांश अपूर्णांक नाही असं समज आणि दशांश अपूर्णांक नाही असं समजून राहिलेल्या संख्येचा वर्ग तुला शिकवलं त्या पद्धतीनं कर आणि शेवटी काय करशील? घरं मोजशील आणि जेवढी पण घर आहेत त्याची डबल करून उजवीकडनं डावीकडे देत यायचं. 2 असेल तर 2 ची डबल 4 घरं, 3 असेल तर 3 ची डबल 6 घरं. येते लक्षात? मग दशांश अपूर्णांकाचा वर्ग कसा काढायचा कळलं का भावा? मग बघ भावा, मग एक माझं झालं तर एक तुझं पाहिजे का नाही? मग तुझ्यासाठी काही 4 क्वेश्चन देतोय, तेवढे सोडव आणि वर्ग हा विषय कायमचा संपला भावा. टेन्शनच नाही घ्यायचं. चल असं दिलं 0.009 चा वर्ग. काय टेन्शन घेऊ नको, तुला माहिती आहे काय करायचं आता. 0.013 चा वर्ग.
पुढं असं दिलं 3.2चा वर्ग, दशांश चिन्ह नाही म्हणल्यावर 2 अंकीचा वर्ग कसं करतात तुला माहित आहे. परत समजा असं दिलं 5.8 50च्या जवळची संख्या आहे. पुढं 0.97चा वर्ग 100च्या जवळची संख्या आहे. कसा वर्ग करायचा माहित आहे तुला. परत काल आपण मध्ये शून्य घेतलेला 3.08 मग ह्या 308चा वर्ग कसा असतो माहित आहे. त्या पद्धतीने कर आणि मग 3 पॉईंट दशांश चिन्हाची घर आहे ती डबल द्यायची शेवटी. आणि पुढं आत्ता ताजं घेतलाच 0.314चा वर्ग. काय विषय नाही, दशांश चिन्ह नाही समज राहिलेल्या संख्येचा वर्ग आत्ता सांगितलं तसं कर आणि घर डबल करून टाक. भाऊ हे जे काय उत्तर येते मित्रा कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.